काय आपल्याला शिक्षणामध्ये रस नाही मारा. कीर्तनाला पोरी बसले, तरुण मुली संख्या. माझ्या बहिणी हो, योग्य काळात भरपूर शिका. शिकलेल्या पोरीला आजही न्याय आहे. खूप शिका. दालन खुलंय तुम्हाला शिक्षणाचं. पुढं जा. काय कला आत्मसात करता येईल ते करा. गाता येतं गा, चांगलं बोलता येतं त्या क्षेत्रात या. मला स्किल आहे चांगलं, काही सॉफ्टवेअर निर्माण करा, काही कंपनीज व्यवस्थित करा, कुटुंब चालवा. लाखो रुपये कमवताय मुली. मोबाईल घेऊन जिन्यात बसणारीचं कौतुक नाही करत हा देश. हा लढणाऱ्यांचा देश आहे. अरे लढणाऱ्या पोरींचं कौतुक होईल इथे. लढणाऱ्या पोरी लढवून ज्या वेळेला बिद्या होतात, अक्क पारखेड रडल्याशिवाय राहत नाही महाराज त्यांना. कीर्तनाला बसलेल्या पोरींना आमच्या जरा 2-4 मागण्या आहे. ओघाओघात विषय निघाला म्हणून सांगतो. तुम्ही आमच्याकडं थोडं बघत चला. तुम्ही आमची इज्जत आहात पोरी, आमचा स्वाभिमान आहे तुम्ही. आम्ही बिना भाकरीचं जगू शकतो पोरी हो, बिना इज्जतीचं नाही. या पाळसिंग महाराजांच्या सप्ताहातून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, काही जबाबदारी आमच्यावर सोडा. करू द्या तुमच्या लग्नाचा सोहळा आम्हाला. आम्ही चुकीचं करणार नाही पोरी हो तुमचं. आम्ही भाऊ आहे तुमचे, आम्ही बाप आहे तुमचे. तुमचा जन्म झाला त्यावेळेला काय तुमचं नरड दाबायला पाहिजे होतं का आम्ही? तुम्ही आमच्या विरोधात पाऊल घालायला लागलात. 2 वर्षाच्या फकीराच्या पोराच्या ओळखीत तुम्ही 20 वर्षाचा बाप सोडून जाता. तुम्हाला थोड्या शर्मा वाटत नाही? 6 महिन्यात बापाला नोटीस येते. 60% बाप कष्टाची प्रॉपर्टी फकीराला दान करून बसले. एक लक्षात ठेवा पोरी हो, आम्ही जी रात्रंदिवस कष्ट केले ते आमच्या मुलाबाळांकरता केले. फकीराला दान करायला नाही केले. करू द्या तुमच्या बापाला तुमच्या लग्नाचा सोहळा. राहू द्या पाठीमागं उभं त्या मामाला. धरू द्या अंतरपाठ. करू द्या तुमच्या लग्नाचा सोहळा. एखादी पोरगी लग्नाच्या खुर्चीवर बसलेली दिसली की तिचा मामा त्या मंडपात असला तर तो म्हणतो, माझी भाची ज्या दिवशी या खुर्चीवर बसेल त्या दिवशी मी इतक्या स्वाभिमानानं माझ्या भाचीच्या मागं उभा राहील. हे स्वप्न पाहणाऱ्या इज्जतदार मामाच्या भाची आहात तुम्ही. त्याला राहू द्या पाठीमागं उभं. येऊ द्या त्या ब्राह्मण देवतेला, म्हणू द्या मंगलाष्टका. करू द्या तुमच्या लग्नाचा सोहळा. यावो सतीश महाराज, यावो गोपाल महाराज, यावो भगवान महाराज, यावो झांबरे काका, यावो सोपान महाराज. अरे पाया पडतो तुमच्या बाप. पत्रिका छापल्या की वेळ काढा बरं, पण लग्नाला या बरं. आमच्या बाईला आशीर्वाद द्या बरं, या बरं. किती कामात असू द्या बा, या बरं. एक मंगलाष्टक म्हणजा बरं तुम्ही. लग्नाच्या पैशाचं ओझं घेऊन रात्री झोपेचं नाटक करणारा, पण पोरीच्या लग्नात पैशाची चिंता करणाऱ्या बापाजवळ रात्री तुमचा भाऊ येतो, हात धरतो बापाचा आणि म्हणतो, बाबा मला माहिती आहे पैशाची अडचण आहे, पण मी मुलगा आहे तुमचा, मी तुमचे कष्ट पाहतोय. बाबा माझं लग्न साधं सुधं करा, पण बाईची हौसमौस करा. बाईच्या लग्नात काही कमी ठेवू नका. अरे तुमच्या सुखाकरता स्वतःच्या सुखाची तिलांजली देणाऱ्या इज्जतदार भावाच्या बहिणी आहात तुम्ही, याचं भान ठेवा. घालू द्या या बाईला एखादी नवी साडी तुमच्या आईला. एखादी स्टुडिओत फोटो काढायला जाणारी बाई नाही. एखादी स्टुडिओत फोटो काढायला गेली मग ते फोटो घरात लावले, ती नाही बाई तुमची आई. तिचा एखादा कॅमेऱ्यात फोटो या कैद होऊ द्या. तुळशीला पाणी घालतानाची माय तुमच्या लग्नातली कॅमेऱ्यात कैद होऊ द्या. ती मेल्यावर तेवढाच फोटो शिल्लक राहील तुमच्या घरात भिंतीवर लटकवायला. यांनी कधी स्वतःला खादीच्या बाजारात जाऊन ड्रेस नाही आणला. सासरवाडीहून आलेला एखादा ड्रेस घालू द्या आणि तुमच्या लग्नात जरा फिरू द्या. पोरी हो, मी तुमच्या भावासारखा आहे. लोकांच्या दारचं लय अन्न खाल्लंय आम्ही लग्नात, लय अन्न खाल्लंय लोकांच्या घरी, पंक्तीला बसलोय लोकांच्या. तुम्ही तरुण झाल्या लोक आम्हाला विचारता तुम्ही आम्हाला कधी खाऊ घालणार आहे. आमचं भरलेलं तोंड राहू द्या पोरी हो, निरुत्तर करू नका आम्हाला. घालू द्या आपल्याही वाड्यात एकदा गरीब बापाला तुमच्या लग्नाची पंचपक्वान्नाची पंगत आणि फिरू द्या त्या पंक्तीला. म्हणू द्या लोकांना पोटभर जेवा, पोटभर जेवा. तुम्ही पगार देऊ नका, तुम्ही महाराष्ट्रभर नाव कमवू नका,
तुम्ही पहिला नंबर आणू नका, फक्त आम्ही कमवलेली इज्जत घालू नका. पोरी हो, एवढी पाया पडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. आम्ही आधीच हारलोय जीवनात सगळे, तुम्ही हरवू नका. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करा. बुद्धी सतेज असली की माणसाला सुदृढ विचार सुचतात. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्याला होतयाचा सारथी. साधना करती तुझी जे नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्याला होतयाचा सारथी. रडणाऱ्याला काय रडवता? अरे करोडपत्यासोबत कोणी संसार करीन, पण कर्जबाजारी झालेल्या नवऱ्याला हातात हात घेऊन म्हणते, मालक ही झाशीची राणी वाघिणी सारखी तुमच्या सोबत उभी आहे, तुम्ही लढाव, मी आहे तुमच्या सोबत, असं म्हणणाऱ्या बायांचा इतिहास आहे. इथे नवऱ्याला रडवणारी कैकई त्याच घरातली होती आणि नवऱ्याला हसवणारी सीताई त्याच घरातली होती. एकीनं राजवाड्यात नवरा रडवला आणि एकीनं वनवासात देव हसवला. सीतेचं नाव वजा होत नाही. कोण मा येते, आपली माऊली आहे सीता, कोण वजा करतोय तिचं नाव, आणि कैकईचं नाव कोणी घेत नाही. एवढ्या बाया आहे एखादी कैकई नावाची बाई अजिंत सांगा, माया गावात पुतळा बांधतो त्या बाईचा. अरे लढणाऱ्यांचा प्रदेश आहे हा. तुम्ही लढा, पण या बळाने लढा. 1 शरीर, 2 बुद्धी, 3 अर्थ आणि 4 सत्ता. सत्तेचं खूप मोठं बळ आहे. सत्ता करायलाही सत्ताच लागते. एखादं वारकऱ्याचं काम करायलाही सत्ताच लागते. सत्तेशिवाय नाही होत मला, सत्ताच लागते. सत्ता असेल तरच व्यवहारात तुम्ही बलशाली. सत्ता नसेल, गोळाला चिकटलेल्या मुंगळ्या सत्ता आहे तोपर्यंत राहतात, सगळी माणसं निघून जातात. हे काय समाज आहे का तो? 5 वर्ष एखाद्यानं चांगलं काम करू द्या, त्यानं दुसऱ्या टर्मला सरपंचाचा पेपर भरला की लोक त्याच्या चुलत भावाला म्हणतात, यंदा तुमचा मान आहे हा. म्हणजे घ्या जिरून घरातल्या घरात. अरे काय रोग झाला लोकांना कळलं ना. पण बळ पाहिजे. व्यवहारामध्ये मोठं व्हायला बळ लागतात आणि परमार्थामध्ये मोठं व्हायला बळच लागतात. पण परमार्थामध्ये मोठे व्हायला लागणारी बळ कोणती आहे? विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे विवेकासहित वैराग्याचे बळ. 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 विवेकासहित
बळ विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे वारकरी चालीचा काय आनंद आहे महाराज. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ. विवेकाचं बळ परमार्थामध्ये गरजेचंच आहे. विवेक हरवला, या देशातला विवेक जागा आहे. म्हणून तर हे जग चाललंय. शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो, तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या पर स्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो, तो देश हिंदुस्थान आहे. हे लक्षात ठेवा. या देशाचा विवेक जागा आहे, जागा. याला माय कोण, बहीण कोण, बायको कोण, गाव काय, प्राणी काय, पशु काय, गाय काय, हे सांगावं लागत नाही महाराज. का आपल्याकडं ते बळ आहे असलं पाहिजे. विवेक जागा असला म्हणजे मनुष्य शुद्ध राहत. विवेकाला धरून वैराग्याचं बळ, धरून निश्चयाचं बळ, धरून भावनेचं बळ, ही सगळं बळ एकत्रित आली की तुकोबाराय म्हटले परमार्थात बलशाली होत आहेत. तुम्ही झाले का हो तुकोबाराय? आम्ही बलशाली झालो. किती बलशाली झाली? आम्ही विराणी झालो. अरे बापरे, श्रीची भाषा आहे अभंगाची. विराणी झालात? हो हो, विराणी झालो. विराणी होऊन नेमकं तुम्हाला काय मिळालं आणि ते मिळवताना काय त्रास झाला त्याचं वर्णन तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या
सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख. काय सहन केलं तुम्ही तुकोबार आहे, सहन केलेलं तुकोबार आहे सांगतायत. क्षण भरी आम्ही सोशिले, एका क्षणाचं सोसलं आणि काय सांगणार ते. अहो सोसलेलं काय मोठं आहे तुकोबार आहे. तुकोबार म्हटलं अहो वीरानी होण्याकरता लय सोसलं. अहो क्षणाचंच तर सोसलं, पण या क्षणाला क्षण मोजू नका पार खेळकर. त्या क्षणात बरंच काही दडलेलं आहे. 10-15 वर्षानंतर 2 मित्र भेटावे, गप्पा सुरू व्हाव्या, गप्पांमध्ये रात्र निघून जावी. पहाटे आल्यानंतर मायेनं म्हणावं अरे पोर हो, सकाळ निघाली, सकाळ दिवस निघाला, सकाळ झाली, आवरा आता गप्पा. पोरं म्हणता आई गप्पांमध्ये रात्र गेली, पण असं वाटतं क्षणभर झाला गप्पा सुरू झाल्या. गेलेली रात्र आहे पण वाटते क्षणासारखी. तुकोबाराने घेतलेले अनेक जन्म आहे, पण वाटेल देवा परमात्म्याची भेट झाली. साधिले अवीट निज सुख, त्यावेळेला सहन केलेलं त्याच्या आनंदात वाटतंय क्षणासारखं. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. सोसणाऱ्याला, सहन करणाऱ्याला एक दिवस फळच मिळतं महाराज, मिळतच. त्या लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनाला गेल्यावर कशाला कुंकू लावायचं, काय घाणाला लावता का? नाही हो महाराज. हातोडीला लावू का? नाही हो महाराज. चिमट्याला लावू का? नाही हो. कीर्तनच येतं तुम्हाला फक्त राव. अरे चिमट्याला नाही, भात्याला नाही, घाणाला नाही, छन्नीला नाही, हातोडीला नाही, कुंकू लावायचं कशाला? तो खामगाव तालुक्यातला लोहार दादा सांगतो महाराज आयरनीला लावा. अरे ती तर जुनी आहे, लावा हो माझ्या आजेच्या आजची ती. मग तिला का कुंकू लावायचं? त्यानं दिलेलं उत्तर मला इथे अपेक्षित आहे. तो म्हणतो महाराज तिलाच पूजा, तिचंच पूजन करा, तिलाच तिलक करा. का? कारण ती आयरन सहन करते म्हणून तर या लोहाराचं घर चालतं ना. सहन करणाऱ्यालाच प्रसाद मिळतो. घन तर बदलावे लागतात, हातोळ्या तर अशा सोडून द्यावे लागतात. छन्ने इकडे तर पाहत नाही कोणी. काही गरम भाते, बापा 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 कायम भाते फिरून राहिले. गुण नाही, पण सहन करणारी आयरन आहे, प्रसादच मिळतो महाराज. त्या विराट कोहलीकडे बघा जरा आपण. तरुण पोर खूप उभे कीर्तनाला, खूप संख्या मागं पण आहे तिकडं. विराट कोहली नावाचा एक प्लेयर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. रोज सांगतो मी त्याचं उदाहरण, रोज तुम्ही आठवणीत ठेवा त्याला, त्याचा चेहरा नजरेला आणा. अष्टपैलू खेळाडू हिंदुस्थानातला, जगात गाजतोय. करोडो रुपयाची मालमत्ता आहे त्याच्याकडं. प्रति सेकंदाला कमाई आहे पोरं त्याची. माझ्या पारखेड मधल्या खामगाव तालुक्यातल्या मित्रांनो, वर्षाला नाही, महिन्याला नाही, तासाला नाही, प्रति सेकंद जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे त्याची बायको. काय नाव आहे त्याच्या पोरी त्याच्या बायकोचं? मोठ्यानं सांगा. उभं राहा, तू उभी राहा, उभी राहा जरा, लाजू नको, उभी राहा. पोरीच्या जातीने घाबरून येते पोरी बरोबर. उभी राहा, तू उभी राहा. पा कशी डेरिंग आहे तिच्यात ना. काय नाव आहे बाई त्याच्या बायकोचं? मोठ्यानं सांग. वरून आवाज आला बापा. काय नाव आहे बाई? मोठ्यानं सांग ना जरा. थांब 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 थांब, उभी राहा ना, उभी राहा ना, उभी राहा ना बाई. थांब 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 ना जरा, मी सांगतो तेव्हा विचार. आता सांग, मोठ्यानं सांग, सांग बाई. माया बायकोचं नाव माहिती आहे तुला? आता माई बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही, तिला काय माहिती असेल? त्या विराट कोहलीची बायको जगप्रसिद्ध आहे. बस बाई, हुशार आहे पोरी, माहिती आहे त्यांना. पण विराट कोहलीच्या हातातली बॅट बघू नका, जगप्रसिद्ध अभिनेत्रीचा अनुष्का शर्माचा अभिनय बघू नका. माझ्या पारखेडमधल्या मुक्ताबाईच्या वारकऱ्यांनो, विराट कोहली वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या आपल्या बायकोला घेऊन वृंदावनला जातो. प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. ऑन टेलिव्हिजन माईकवर सांगतो मी नॉनव्हेज खात नाही, मी दारू पित नाही. माईकवर 4 एकरावाला ऐकत नाही खामगाव तालुक्यातला. तू म्हणतो माझ्या 4 एकर ऊस आहे, ऊसात बिबट्या असता पठ्ठ्या. काय आग लावतो का ऊसाला तुझ्या? करोडपती माणूस म्हणतो मी दारू पित नाही. आपल्या गावात अरे 70 मंदी बिबटे होता माणसं संध्याकाळी. 70 मंदी
ट्रक अडवू शकता 6 नंबर हायवेला जाणारा बिबट्या. ट्रकवाला म्हणते भाऊ बिबट्या चालला, जाऊ दे त्याले, याच्या नांदी लागून जमणार नाही. ट्रक काय हब पोले अडवू शकते बिबट्या हब. मला तर रोजची सवय हे बंधू भगिनींनो, बिबट्या आडवा झाल्यावर पिंगळा झालाच पाहिजे. दुरून सलाम आहे आपला बिबट्यांना. आता काय सांगा तुम्ही. गुरमी सोडा आणि थोडा काळ संघर्षाचा सहन करा पोरो. अरे घाला माळा, करा व्रत एकादशीचं. 40 वर्षाच्या वरती व्यसन करणाऱ्याला कोणी विचारणार नाही रे पोरो. आपण गरिबाची लेकर आहे, कष्ट करून विदर्भ प्रांतातल्या लोकांनी जमिनी सांभाळल्या. काहीच करू नका, हे तेवढं टिकवलं तरी पोटानं पोटभर खाल तुम्ही. फक्त आपला उत्पन्न आणि खर्च याचा ताळामेळ बसवा. कीर्तनही ऐकता, हेही बरं वाटतं म्हणता आणि तेही बरं वाटते. काय रे, नाही आपलं कधी 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 या बिअरच्या बाटल्या उडवणाऱ्यांच्या काय चर्चा करता. सोपं नाही महाराज, जरा सहन करा. कोणी असू दे, त्यानं सहनच केलं पाहिजे. कळ काढा. वारकरी संप्रदाय माणसाला खूप विचारधारेवर चालायला शिकवतो. सहन करा. सहन कराल तर एक दिवस फळ तुमच्या पदरात परमेश्वराला घालावं लागेल. देव घालेल ते फळ. इथं काय फळाची अपेक्षा करता संसारात. इथं कोणाला फळ भेटलं. परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो, तिकडून निघता निघता माझी सासू मला म्हणे, जावई बापू तुम्ही सुखी राहा. म्हटलं मामी एवढं सोपं आहे का ते. अरे मला सुखी ठेवणं असेल तर इले इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे नाही बापा आम्हाला सुखी राही नाही, घेऊन जा. आपण तिकडंच विदर्भाच्या भाषेत झाडा मारून राहिलो. इथं भेटेल तिथं भेटेल. अरे काय भेटणार आहे बाळा. इथं काही नसतं मिळत कोणाला. जिथं मिळतं तो एकच दरबार आहे. त्या मायकल जॅक्सनकडे पैसा किती होता. 12 डॉक्टर कामाला होते त्याच्या घरी. 12 डॉक्टर कामाला घरगड्यासारखे. ते त्वचेचा स्पेशल, नाक कान घसा स्पेशल, आई स्पेशल, किडनी स्पेशल, हार्ट स्पेशल, सगळे स्पेशल. 12 तज्ञ डॉक्टर घरी कामाला ठेवले त्यानं. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, रेडी घरी. फक्त देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं होतं त्याला. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहिलं त्यानं. 4 वेळेला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. दिवसातून 4 वेळेला सर्वश्रेष्ठ जेवण जेवायचा, कमी अन्नात अधिक अन्नद्रव्य देणारे अन्न घटक खायचा, सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा. देवाच्या विरोधात जाऊन 12 डॉक्टर, आईस डोनर, किडनी डोनर, फुफ्फुस डोनर, 4 वेळेला फॉरेन्सिक लॅब, सर्वश्रेष्ठ पाणी. एवढी जगण्याची काळजी घेऊन सुद्धा 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. अरे मुळदा पडलेला होता त्याचा रोडला. मुळदा 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं. 12 जण हृदय सांभाळायला पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या मगरुरीवर 12 डॉक्टर तुम्ही घरी कामाला ठेवले म्हणून तुम्ही जिवंत राहत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयावर माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही पार खेळात आणि मी मुक्ताईनगरात हयात आहे. एवढं कायम स्वरूपी लक्षात ठेवा. काय आपण आपला दिवाला होतोय कुठे जगात. काळा सहन करा. येईल दिवस तुमचा. सहन करणाऱ्याचा नाद करू नये म्हणतात. खामगाव जवळ आहे, म्हशी घ्या, सहन करा. हरभऱ्यात बजेट नाही बसला, दुसरं काही. आता यायचा जमाना आहे. जे बाजारात पिकतं ते जे विकतं ते पिकवावं लागतं. कुठं चालले माणसं पहा तुम्ही. आपले पोरं शेतीकडे पाठ फिरवताय. नाही, सरकारी योजनेवरच माणसाचा भर आहे. मला सरकारची योजना भेटली पाहिजे. मरून राहिले लोक त्या योजनेसाठी. एसटीत भांडणं करून राहिले माणसं. मी 75चा आहे, मी 75चा आहे, मी फुकट आहे, मी फुकट आहे, मी फुकट आहे. सांगा काय करता यायचं. सहन करण्याची काय. ₹1,00,000 पगार आहे, तो 200 रुपये घेतो तहसील कार्यालयात. म्हणजे आहे लोकांची सहन करण्याची कॅपॅसिटी. 200 रुपये साले हो. गरीबाचे काय पैसे घेता रे. सत्यानाश होईल तुमचा. हे आधीच हारलेले लोक आहे, यांच्याजवळून पैसे घेता. 10वी पास झाल्यावर बापाचं पोराचं सर्टिफिकेट काढणाऱ्या त्या गरीब शेतकऱ्याला
अरे महाराज म्हटले लेका शिव्या घातल्या संतांनी तुझ्यासारखा वचना फिरते अधमजन किती सांगू तरी नाही किती भटकीचे पुढे शिंदडीचे रडती रडतील शिवाय संतांच्या वचनात घरकुलाचा शेवटचा हप्ता तर निम्मे लोकांचा निघतच नाही मी तो म्हणतो तो बंद करायला पुरते आता की तो नाहीच आहे बा घरकुलावाल्याला सांगून ठेवा की तो नाही आहे हो हप्ता म्हणजे त्याची बिचाराची तारांबळ तरी होणार नाही सांगा आता काय करता कष्टाचं पुरून नाही राहिलं हो पारखेडकर सहन करून मिळवा लय आनंद येतो सगळ्याला आता काय सांगा तुम्हाला 2 पैसे कमी पण नीतीचं नाणं नीतीचं अन्न पोटात ठेवा नीतीचं नाणं खिशात आणि नीतीचं नाणं अन्न पोटात पाच हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे 100% कराय ऐकायची मानसिकता ठेवा इंटरनॅशनल भिकारी होऊन ज्ञानोबर आहे तुकोबर यांच्या दारात काय कमी केलंय परमेश्वरानं आपल्याला सांगा पण सहन करण्याची कॅपॅसिटी ठेवा सहन करणारीचा न्याय होला झाला थोडा सहन केलं भेटलं का सहन करा सहन करून ही घाण वजा करायची सगळी मिळतच सासू म्हणते सोन्याला त्या गंगीच्या वाड्यात जा जरा ताक घेऊन ये गेली गंगीच्या वाड्यात आवाज दिला गंगे आवाज दे पोरी हो काय हो म्हणायचं मी गंगे म्हटलं की तुम्ही काय हो म्हणायचं चिपटून ठेवावं लागतात पोरं पोरी ते किती लांब आहे आपल्या त्याला म्हटलं आपलं काहीच नाही अजून गंगे मोठ्यानं आवाज द्या काय हो म्हणा सगळ्यांनी पोरी जेवढ्या आहे तेवढ्या गंगे मोठ्यानं द्या पोरी हो काय लाजताय तुम्ही लाजू नका गंगे मोठ्यानं आणखी जरा गंगे सून वाड्यात गिरी गंगीच्या सासून सांगितलं होतं गंगीच्या वाड्यातून ताकान सून आली आणि तिला आवाज दिला गंगे मग मला माहिती नाही माझं रोजचा बंधू भगिनी बाहेर आले आले काय तेवढं तिचं पोरग खेळत होतं अंगणात त्याच अख्खं नाक भरलेलं शेंबडानं ती तोंडात चालला तो नागपूर तोंडापूर सगळा ब्रह्मगिरीवर उतरून राहिला नीनं तो पोरग पाहिलं म्हणे गंगी तू आहे काय म्हणे हो अख्ख्या पार खेळात नाही माया असं कोणाचं बापा 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 छी बापा आता कोणत्या आईला बरं वाटेन ते म्हणे तू आलती कशाले मला ताक पाहिजे होतं जरा ताक नाही म्हणे माझ्या घरी ताक नाही पाय ना जरा ताक नाही पाय ना अशी ताक नाही माझ्या घरी निघतो ती घरी आली सासूला म्हणे आता ताक नाही त्यांच्या घरी हे भांडं रिकामं आणलं सासू म्हणे बाई या आरतीतून हातातलं भांडं रिकामं आणलं त्या आरती तुझ्या वरच्या भांड्यानं बरंच काम करेल दिसते मुली तरी कारण ती जी सासू होती ना आण ते भांड सासू आली गंगे याला म्हणता आपल्या पक्षाचा गडी फुटणं तुम्ही काय त्रास देऊन राहिल्या पोरी मला गंगे म्हटलं की काय होत निघालं पाहिजे गंगे बाहेर आले आले बाहेर आले काय हो काही लाज वाटते तुला गंगे अगं नवसा साहस करून लेकरं होत नाही लोकांना लेकरं होण्याकरता माणसं कुठे कुठे नाही चालले काही माणसं सुरतला चालले काही त्या चादरवाल्या बाबा जो चालले तुला देवाना आयता सोन्याचा तोळा पदरात घातला लेकरू सांभाळता येत नाही 3-3 तास मेकअप करत राहते गौतमी तू आपलं हे ते गंगे गंगे समजून घ्या जरा आता बोगा बोगात जरा तुमच्या सवासाचा परिणाम येतो या पोराकडे कोण पाहिजे त्या वाड्यात 1 सेकंद थांबावं वाटत नाही गंगी चालली कुठे आता बस ना बाई आता आलं ना आटप्यात आपलं हे आता अरे इकडे येऊन बसले ग्रुप सरकार स्थापन तसं होतच नाही महाराज ते म्हणे आलत्या कश काय तुझ्या वाड्यात 1 सेकंद थांबावं वाटत नाही
पण या पोराकडे पाहून मला जाऊ वाटत नाही. तिनं आपला पदर त्या पोराच्या नाकाला लावला, अख्खा खडा मसाला पदरात ओढून घेतला आणि पोरग कळीवर घेतलं, स्वच्छ केलं, नाक बीक पुसून एकदम गोंडच जसं होतं तसं. गंगे म्हणे तुम्ही आलत्या कश काय? पण काही नाही म्हटलं बाई, थोडं ताक असलं तर दे. आत्या आत्या खुर्ची दिली, आधी कपभर चहा घ्या. तुम्ही नाही, आधी कपभर चहा घ्या. आणि आत्या आज तुम्ही ताकाला आल्या, पण लय दही पडलंय घरात. ताक नाही, दहीच घेऊन जा. अरे पारखेडकर एक ताकाला आली, भांड हलवत घरी आली, आणि एक ताकाला आली, दही घेऊन चालली. का? फक्त एकीला त्या लेकराची घाण साफ करताना जी येणारी दुर्गंधी आहे, जो होणारा त्रास आहे, तो सहन करता आला. असं गेल्यावर नाही भेटत, असं गेल्यावर मिळतं. तुम्हाला सहन करून तुमचं भांड ताकानं भरावं वाटलं तर देव इतका कृपाळू आहे की ते ताकानं नाही, दयानं भरल्याशिवाय राहत नाही. फक्त घाण वजा करा, आणि ही घाण वजा करून ती घाण आळस, ती घाण दुर्गंधी, ती घाण स्वैराचार, ती घाण विषय सगळे बाजूला ठेवायची. सहन करायचं किती काळ? याची लागी होते जियले भोग, याची लागी होते जियले भोग. याची लागी होते जियले भोग, याची लागी होते जियले भोग. याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो केले नाना याग. याची लागी हो केले नानायाग, याची लागी हो केले नानायाग. याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो अष्टांगादी योग. याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो अष्टांगादी योग. याची लागी या विषयाचा त्याग, याची लागी या विषयाचा त्याग, याची लागी या विषयाचा त्याग. याची लागी या विषयाचा त्याग. जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना. जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मांतरी केली सूचना. याची लागी व तेजेले भोग केले नाना याग अष्टांगादी योग. याची लागी या विषय हे कोणाकरता केलं? जन्मोजन्मांतरी केली ही सूचना. याची लागी व वसविले निर्जना, बक्षिले फळमूळ प्राशिले जीवना. हे त्याच्याच करता केलं, आणि ते सहन करता करता साधिले अवीट निज सुख. आम्हाला निज सुख साधलं. निज सुख नाम परमात्मा. सुख म्हणजेच भगवंत. आम्हाला ते मिळालं, याचा आम्हाला आगळा वेगळा आनंद आहे. का हो? हे मिळवताना तुम्हाला खूप त्रास झाला तुकोबार आहे, पण तुम्ही निर्धार चुकू दिला नाही, कधीच नाही. एक चरित्र सांगतो तुम्हाला, सुंदर भाव आहे. काय झालं? जगन्नाथपुरीला, पंढरपूरला जशा दिंड्या जातात तशा जगन्नाथपुरीलाही दिंड्या जाण्याची पद्धत आहे. जगन्नाथपुरीच्या दिशेनं दिंड्या निघाल्या, आणि त्या दिंडीमध्ये तुम्ही बोर नाही नव झाले अजून, सजन महाराज नावाची वारकरी दिंडीत सहभागी झाली. सजन महाराज दिंडीत लागले. मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करत 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 भगवान जगन्नाथाच्या दिशेनं प्रवास चाललेला. जगन्नाथाच्या दिशेनं ती दिंडीत चाललेली. एका गावामध्ये मुक्काम झाला. मुक्ताबाईच्या पालखीमध्ये काही गावं अशी आहेत की जिथं छोटी गावं आहेत, माणसं वारकरी वाटले जातात. 2 वारकरी, 4 वारकरी, 10 वारकरी, अशा वारकऱ्यांची वाटप होती. त्याही दिंडीची वाटप झाली. संध्याकाळ झाली. लोक सगळे वारकऱ्यांना घ्यायला आले.
एक व्यक्ती आला आणि सजन महाराजांना म्हटलं, तुम्ही माझ्याकडे आरामाला चला, 2 घास जेवण करा, झोपा, सकाळी तुम्हाला काकड्याला आणून सोडतो. बरं बरं, हरकत नाही. सजन महाराज त्याच्याकडे गेले, 2 घास जेवण केलं. पडल्या पडल्या त्यांना झोप लागली. दिवसभर चालून माणूस थकून जातो. बोकना मागे चबाना, नींदना मागे बिछाना. जिच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बाई रात्री नीट झोपत नाही. ते म्हणते मुझे नींद नाही ना, मुझे चैन नाही. असं काय, तू कापूस याच्याला मग जरा कशी नींदाना आहे तर 3 दिवस झोपशील. कष्ट माणसाला झोपवतात. झोपले सजन महाराज. वारकरी देवासारखा म्हणून त्यांच्या सगळ्या व्यवस्था घरमालकाने केला. 12-12:30च्या सुमारास त्या घराची मालकीन उठली, सजन महाराजांकडे आली आणि म्हटली, महाराज तुम्ही घरात आले तेव्हापासूनच माझा डोळा तुमच्यावर होता, तुम्ही माझा स्वीकार करा. अगं तुझा नवरा झोपलाय घरात, जरा लाज धर काहीतरी. माझा स्वीकार करा म्हणते. आग लाव तुझ्या सौंदर्याला. नवरा झोपला आणि माझ्याकडे इथे उठवायला, म्हणजे माझ्या नवऱ्याचा धाक आहे तुम्हाला? आहेत. आत गेली, पलंगाखालचा कोयता घेतला, सजन महाराजांना आवाज देऊन एका कोयत्यात नवऱ्याचं मोंडकच वळवलं. महाराज धड आणि शिर वेगळं झालं. रक्ताचा पाटच बाहेर यायला लागला. थर 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 लट 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 कापायला लागले सजन महाराज. अरे बाप रे, अरे बाप रे. रामकृष्णारी, रामकृष्णारी. वारकरी घाबरू नका, आता माझा स्वीकार करा. अगं जी बाई शरीराची भूक भागवण्याकरता आपल्या कपाळावरचं कुंकू पुसू शकते, तिच्यासारखी नालायक बाई कोणती आहे या जगात? काय आम्ही तुझ्या आग लाव तुझ्या सौंदर्याला, चुलीत घाल, आम्हाला नको सांगू. तिला वाटलं एक तर नवराही गेला आणि हा ऐकत नाही. आता एकच पर्याय होता, आरडाओरड करणं. तिनं आरडाओरड केली, गाव गोळा झालं, खूप मारलं सजन महाराजांना. माणसं खऱ्या खोट्याचा निवाळा कधी करत नाही, करत नाही. एखाद्याला याला दोषी म्हटलं ना, माणसं सगळं गाव त्यालाच दोषी म्हणतं. माणसं दुसऱ्याच्या जीवनाचे न्यायाधीश आहे, स्वतःच्या जीवनाचे वकील आहे. दुसऱ्याला न्याय देऊन मोकळे होतात आणि स्वतःची वकिली करण्यात पुरुषार्थ मानतात. जाऊ द्या. सजन महाराजांना राजाकडे नेलं. राजाला विचारलं काय घडलं. पाहिलं आणि सांगितलं, अरे याच्या चेहऱ्याकडे पाहून यानं अपराध केलाय असं वाटत नाही, पण शिक्षा आहे ती आता द्यावी लागेल. याचा एक हात तोडून टाका. हात पुढं केला आणि सजन महाराजाचा हात तोडून टाकला. डोळ्याला पाणी आलं. सजन महाराज म्हणाले, दिंडीत आलो आणि हात तुटला. अरे मग याच्यापेक्षा तर तेच बरं होतं, आपण जे पहिले करू ते. इकडे येऊन तकलीफ झाली, त्रास झाला. सजन महाराजांचा हात तुटल्यावर पण ते म्हटले, आता काही करू, एवढी जगन्नाथाची वारी करू आणि मगच आपलं जीवन त्या समुद्रात बहाल करून देऊ, समर्पित करून देऊ. एकदा जगन्नाथ डोळ्यानं पाहायचा. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. जाऊच एकदा. लोक दिंडीत पुढं चालू द्यायचे नाही, मागं काढून दिलं. दिंडीच्या मागं झाला, मध्ये नाही चालायचं. वारकरी पाप केलं तुम्ही. महाराज माग आहे. चाललेलं आपलं भजन करत 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 सजन महाराजांचा प्रवास चाललेला. कोणी फळ दिला आणून तर खायचं, कोणी पाणी दिलं प्यायला तर प्यायचं. कोणाच्या घरी जायचं नाही, कुठं झोपायचं नाही, कोणाकडे बोलायचं सुद्धा नाही. भगवान जगन्नाथानं हा होणारा अपमान पाहला आणि स्वतःचा रथ सेवकांकडे पाठवला आणि सांगितलं, त्या सजनला घेऊन या. रथ आला महाराज जगन्नाथ भगवंताचा. वारकरी आले आणि म्हटले, का हो सजन? वारकरी कुठे? सजन नावाचे. आम्ही काढून दिला हो दिंडीच्या बाहेर, पापी माणूस आहे. काढून दिला. आम्ही त्यांना घ्यायला आलो. पापी माणूस आहे, काय घ्यायला आले तुम्ही? म्हटले घ्यायला आलो. अरे पापी माणसाला काय घेता? ते म्हटले तुम्ही सांगू नका, देवेंद्रजींचा आदेश आहे, फाईल बंद म्हणजे बंद. तुम्ही ठरवता का कोण पापीन कोण पुण्यवान? वरून आदेश आहे. तुम्ही फक्त सजन दाखवा. यांनी सजन दाखवला. हाय सजन. सजन बैस रथात. रथात बसवलं आणि घेऊन आले. रथात बसून आणल्यानंतर त्या भगवान जगन्नाथाच्या चरणावर
साष्टांग दंडवत घातलं, मिठी घातली भगवंताच्या पायाला. सजन ये बाबा ये माझ्याजवळ ये. यायचं नाही देवा, मला तुला प्रश्न विचारायचे. रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे? रथात बसवणारही मीच आहे सजन, आणि हात तोडणारही मीच आहे. कस काय? हात तोडला तुझं कर्म आहे बाळा. तुझ्या समोरून गाय पुढं पडते, गायीच्या मागं कसाब पडतोय. कसाबाला गायीला मारायचंय, गाय पुढं पडत गेली, कसाबाला गाय दिसत नाही. तो आला तुझ्याकडे विचारतोय गाय कुठे? तू उजव्या बाजूला हात केला, त्या हाताच्या दिशेनं कसाब पुढं गेला, त्यानं गाय पकडली, गाय मारली. तू बोलला नाही सजन, पण गायीला मारायला तुझा हात जबाबदार होता. तुझा हात तोडणं तुझं कर्म होतं. बरा तोडला देवा, बरा तोडला देवा, बरा तोडला. कर्म तरी कळालं. अरे पण या हात तोडण्याच्या नादात त्या बाईनं तिचा नवरा मारला ना. नवरा नाही सजन, गायीनं कसाब मारला. मी जे करतो ते बरोबर आहे सजन, काळजी करू नको. ये माझ्या मांडीवर ये. मांडीवर बसवलं सजन महाराजांना, आणि मांडीवर घेऊन त्या सजन महाराजांना भगवान म्हटले आता तुला बसायचंय. किती वेळ बसायचंय देवा? जोपर्यंत ती दिंडी येत नाही तोपर्यंत बसायचंय. ते सारे आले आणि त्यांनी पाहिलं. पाव काही काही माणसं इकडे काँग्रेसचे दिसतात, तिकडे भाजपचे असतात. इकडे भाजपचे दिसतात, वर काँग्रेसचे असतात. कार्यकर्ते इकडे भांडणं करणारे ते मुंबईला जाऊन म्हणतात मेलो गड्या आता. सुरेश तर आपल्याही पुढे आला बाबा. ते वारकरी म्हटले गड्या याला आपण काढून दिला, हा पठ्ठ्या देवाच्या मांडीवर एकदम थेट. अरे बापरे, अरे देवा याला उतरव, हा पापी आहे. तुम्हाला माझं दर्शन पाहिजे हो, आधी याच्या पाया पडा. याच्या पायावर डोकं ठेवल्यावरच माझं दर्शन. सगळ्यांनी क्षमा याचना केली. ठरवू नका रे गुन्हेगार कोणाला. त्याचं कर्म मला माहिती आहे, तुम्हाला नाही. माझं ठरलेलं गणित आहे. कर्मण्येवाधिकार असते माम फलेषु कदाचन. जसं कर्म कर्मानुबंधे आणि मनुष्य लोके, ते बांधलंय मी, आणि सोडता तुम्ही का? मी ठरवेन. सजन महाराजांना मांडीवर घेऊन भगवंतानं विचारलं तुला कसं वाटतंय आता? सजन महाराजांनी दिलेलं एकच उत्तर असावं असं मला वाटतं, आणि ते उत्तर म्हणजे क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. देवा आता वजा केलं, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या मायेची सगळी साधनं वजा सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. का? ती दुःख देणारी होती, सुख देणारा एक तू आहे. अधिकची परी दुःखाची या, त्या दुःखाच्या साधनाला सोडलं, आणि सुखाचं साधन असलेला, सुखाचा कष्ट करणारा परमार्थ वारकरी संप्रदायाची उपासना आम्ही धरली, आणि ती उपासनेची कास धरून आज मिळालं काय? साधिले अवीट निज सुख विठोबा रखुमाई. टाळी वाजवा माऊली, भजन करा, बोला विठोबा रखुमाई. समाज आहे, शेवटच्या माणसापर्यंत आवाज आला पाहिजे. सगळ्यांनी म्हणा कुंडली टाळी वाजवा माणसं करायचं. अशी घुमूया विजयाची तुतारी. तुतारी आता तुतारी आणली की लोक म्हणतील तुतारी नाही तुतारी. त्या तुतारीचं इथं काय काम आहे? इथं दोन्ही पक्ष पायी उद्धरते.
खूप आनंद आहे. किती मोठा समाज आहे. खरोखर कौतुक केलं पाहिजे तुमचं. बसायला जागा नाही लोकांना कुठे. मागं सुद्धा तरुण मुलं उभे आहेत बरं का. इकडे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. खरोखर कौतुक आहे तुमचं. खरोखर धन्यवाद आहे तुम्हाला. मनापासून समाधान आहे तुमच्या उपस्थितीचं आम्हाला. या तुमच्या उपस्थितीमुळंच आम्हाला जरा फिरायला बळ येतंय. संतांचं कायम आहे का मायातली साधनं वजा करा, तुमचं बल होईल. आणि थोडा काळ काहीतरी वाट बघा की आम्हाला मिळणार आहे म्हणजे सुख मिळणार आहे, समाधान. काळ तुमचा 100% हो बाबा. तुम्ही एका वाक्यात गैरसमज करा. परमार्थामध्ये वाट बघावी लागते. प्रपंचात वाट बघता येत नाही, परमार्थात वाट पाहावी लागते. अरे बाजारातले लाडू भेटत नाही लवकर. रोज उदाहरण सांगतो, मी काल बोललो ना, भेटत नाही. व्यवहारात असं ओरबाळून घ्यावं लागतं माणसाला हिसकून. परमार्थात तसं घेता येत नाही, घेताच येत नाही. वाट पाहावी लागते. माणसं म्हणता नाही हो आता काय वाट कोणाला पाहता, वेळ. जग ऑनलाईन झालं, संपलंय माझं कीर्तन. जग ऑनलाईन झालं तरी सुखी नाही झालं ना बाळा. परवा मला एकानं फोन केला, म्हणे तुम्हाला किती वेळ आहे घरी यायला, गावात पोहोचायला. म्हटलं 1 तास. काय आवडतो महाराज तुम्हाला? म्हटलं लड्डू. कोणते हो? म्हटलं बुंदीचे. बरं म्हणजे चटकेल आपलं हे चांगली जीव आहे बुवा समजा तुमची बी. त्यानं बायकोला सांगितलं जरा लाडू बनव, महाराजांना लाडू आवडतात. ते बाई म्हणे कोणते? बुंदीचे. किती वेळ आहे ते यायला महाराजांना? 1 तास. 1 तासात लाडू होतात काय? लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटतात का? अहो म्हणे आजकाल लेकरं ऑनलाईन भेटतात. लाडू काय घेऊन बसले तुम्ही? आम्हाला विद्यार्थी पाहिजे असं ऑनलाईन बोर्ड टाकलं की विद्यार्थी मिळत नाहीत का? असं मला सांगायची. तुमच्या डोक्यात आलं तसं? विचार बदला जरा. त्याला बिकानेरचा नंबर घेतला, खामगाव. लावला फोन. हॅलो. शक्यतो जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो मला. म्हणून काही माणसं नुसतं अशानं फोनच लावत राहता. काम नाही जाता, काही काम तर पाहिजे पठ्या. लावला फोन. हॅलो. ती बाई म्हटली मराठी करता 1 दाबा, हिंदी केली 2 दाबा. प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी खामगाव 1 मराठी 1चं बटन दाबा. पुन्हा ती बाई बोलायला लागली, स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन करता 2 दाबा, कट्टा मिट्टा करता 3 दाबा. यानं पुन्हा स्वीटचं 1चं बटन दाबा. पुन्हा ती बाई बोलायला लागली, स्वीटमध्ये लड्डू खरेदी करायचे असेल 1चं बटन दाबा, पेळा खरेदी करायचा असेल 2चं बटन दाबा, मिठाई खरेदी करायचं असेल 3चं बटन दाबा. काय रोग झाला म्हणे नुसते बटणं दाबायला आम्हाला. यानं पुन्हा 1चं बटन दाबा. पुन्हा ती बाई बोलायला लागली, बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा, खव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. अरे मेलो गड्या म्हणे आता. यानं पुन्हा 1चं बटन दागलं. तेव्हा म्हणे आता तरी पाठव मावशी लाडू. ती म्हणे 1 किलो करता 1 दाबा, 10 किलो करता 2 दाबा, 1 क्विंटल करता 3 दाबा. गडी पारखेडचा होता, खामगाव तालुक्यात. रागा 3चं बटन दाबलं, फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन. भाऊ आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर फक्त तुम्हीच दिली. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणं? तो म्हणे मॅडम मी पारखेडचा आहे. ठीक आहे भाऊ आहे आम्ही. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा, आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3चं बटन दाबा. जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे पारखेडकर जग सुखी कुठं झालं? ऑनलाईन झालं.